गुड मॉर्निंग. वेलकम टू फिनिक्स ट्रेड. आज आहे 10 मार्च आणि आपण निफ्टीचा व्यू बघतोय आणि एक स्टॉक डिस्कशन पण करणार आहोत. तर तुम्ही ओव्हरव्ह्यूज बघून घेऊया. निफ्टी गेले 3-4 दिवस खूप साईडवेज होता. डेली टाइम फ्रेम वर आपण 15 मिनिटाची टाइम फ्रेम आता लावली आहे. 2-3 दिवस कव्हर होतील हे. तर ही जी रेंज होती ती खूप साइडवेज आणि चॉपी मुवमेंट होती की वर पण चालला, वर सेलिंग येत होतं, खाली बाईंग येत होतं आणि मधल्यामध्ये खूप फिरत होता तो. त्याचा जो कोर होता, प्रत्येक स्टॉकचा एक कोर असतो किंवा त्याची जी मुवमेंट होत असते वर खाली त्याचा एक पायवट असतो. पायवट म्हणा, कोर म्हणा. तर तिथे साधारण खूप चॉपीनेस येतो. जेव्हा प्राइस त्या एरियात येते तिथे खूप वर खाली किंवा व्होलॅटिलिटी वाढते. म्हणजे ट्रेंडिंग मूव्ह मिळत नाही कुठे. जोपर्यंत त्याचे वरचे रेजिस्टन्स आणि खालचा सपोर्ट यापैकी काही ब्रेक होत नाही तोपर्यंत कुठेही ट्रेंडिंग मूव्ह मिळत नाही. काल आणि परवा नो ट्रेडिंग झोन मध्येच निफ्टी असल्यामुळे काही करायचा प्रश्नच आला नाही. आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या पण टाकलेलं होतं हे अपडेट की 15,000 अखेर अख्खा दिवस 15,000 आणि कालही तिथेच. सो दिस वॉज अ क्लिअर नो ट्रेडिंग झोन होता आणि ते दिलेलं होतं की जर 15,068 वरच्या साईडला आणि खालच्या साईडला जर 14,950 यापैकी काही ब्रेक होऊन जर निफ्टी तिथे सस्टेन झाला तर एक खालच्या साईडची मूव्ह येऊ शकते. तर त्याने सुरुवातीला काल काय केलं की काल तो खाली आला. ओके, साधारण त्याने पटकन लो मारला. इथे जी लाईन जर मी ऍडजस्ट केली तर या झोन मध्ये तो आला पण ते तो सस्टेन नाही झाला. इथून त्याने अगेन बाउन्स मारला. ठीक आहे. आणि जेव्हा त्याने मग डिझायझिव्हली विथ अ टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल 15,068 ही लेवल जेव्हा क्रॉस केली तिथून ट्रेंडिंग मूव्ह एक्सपेक्टेड होती आणि मार्केट जवळजवळ चांगलं क्लोज झालं. 15,098 ला 30 पॉईंट तिथे वरती क्लोज झाले आणि आज आपण एक्सपेक्ट करतोय गॅप. ओके, आता एसजीएक्स निफ्टी दाखवतोय 15,222. सो एक सिंपल अनालिसिस करून आपण आपले ट्रेड करू शकतो निफ्टीमध्ये. आजचा व्ह्यूज ओव्हरव्ह्यू बघितला तर निफ्टी साधारण ओपन होते 15,200च्या रेंज मध्ये. साधारण इथेच ओपन होतोय जो आपला रेजिस्टन्स होता प्रिव्हियस. सो हा रेजिस्टन्स आता बघायचा आहे की इथे निफ्टी टिकतोय का किंवा मार्केट ओपन कसं होतंय. बेसिकली मार्केट जर ओपन ह्याच्या वर झालं आणखीन निफ्टी साधारण 15,250 वगैरे झाला तर त्याला चेस नाही करायचंय वरती. वी शुड वेट की काय होतंय, कारण की 31 मार्च पर्यंत मार्केटमध्ये खूप व्होलॅटिलिटी होणार आहे. खूप इंटरनॅशनल न्यूज मार्केटला अफेक्ट करणार आहेत. सो आपण ट्रेड अकॉर्डिंगली करणार आहोत आणि आपण काही गेस करणार नाही आहोत. मार्केटला आपण जस्ट फॉलो करणार आहोत की काय चाललंय. एक सिंपल सुरुवातीला जर मी इथून एक ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली, निफ्टीचा एक ट्रेंड जर मी बघितला वरतून हा जो खाली येतोय, ठीक आहे, आज मी मल्टिपल पॉईंट त्याला जॉईन केले साधारण या रेंज मध्ये. माझं पॉईंट मी जॉईन केलं निफ्टीचा, तर तो मॅच होतोय विथ अवर रेजिस्टन्स. जो कंजक्शन पॉइंट आहे इथे दोन्ही ट्रेंड लाईन आणि आपल्या हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स मॅच होत आहेत. तिथे एक चांगला पॉइंट आहे एंट्रीसाठी. ओके, इथे बघायचंय की इथून निफ्टी खाली फिरतोय का किंवा इथे निफ्टी सस्टेन होतोय का. जर निफ्टी इथे सस्टेन झाला ओपन झाल्यानंतर, ठीक आहे, आता दिसतंय साधारण 15,222. 15,222 नंतर 15,200 तो आला किंवा 15,170 आला आणि परत तो निफ्टी परत 15,200 वर सस्टेन करायला लागला. सो वी कॅन टेक अ लॉंग साइड ऍट दिस पॉइंट विच कॅन गिव्ह अस अ टार्गेट ऑफ 15,532 पर्यंतची वरची टार्गेट सगळी आपली ओपन होते. निफ्टी कॅन रॅली मोर इफ सस्टेन ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट. जर इथे सस्टेन नाही झाला तर परत समजा 15,170 वरून तो वरती जाऊन परत जर खाली यायला लागला तर मग तो परत आपली जी खालची लेवल आहे जी कोवर पॉइंट मी जसं म्हणालो तिथे येऊन तो परत ट्रेड करून रेंज मध्ये ट्रेड करायला लागेल. सो आजचा एकच ट्रेड आहे की निफ्टीला चेस नाही करायचंय. निफ्टीला वॉच करायचंय की निफ्टी 15,200 ही लेवल सस्टेन करतोय का. बिकॉज इफ इट सस्टेन दिस लेवल देन इट विल बी अ न्यू सपोर्ट फॉर निफ्टी. आजच्यासाठी ही लेवल खूप महत्वाची आहे. जर खाली आला इथे परत तर अगेन वी विल एंटर टू अ बाय पोझिशन, कारण की जोपर्यंत या लेवल तुटत नाहीत खालच्या तोपर्यंत निफ्टी हा बाय ऑन डिप्सच आहे.
आणि आजच्यासाठी एक स्टॉक आलाय मला चांगला, माझ्या रडारवर दिसतोय. इट इज अ डेन डेन नेटवर्क्स. त्याच्यासाठी मी जातो डेली चार्टला. सो त्याचे थोडे फंडामेंटल्स बघून घेऊया डेन नेटवर्कचे काय. सो तुम्हाला माहितच झालं की घरातलं केबल नेटवर्क जे काय आहे ते सगळं जास्तीत जास्त डेन डिस्ट्रीब्यूट करतं. आणि त्याचं मार्केट कॅपिटल आहे 3000 कोटी. करंट प्राइस आहे 61 आणि बुक व्हॅल्यू आहे 56. सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू एंटर हिअर. की स्टॉक सध्या त्याच्या बुक व्हॅल्यूच्या आसपासच फिरतोय. ओके, सो इट इज अ नाईस पॉइंट टू एंटर हिअर. प्रमोटर होल्डिंग 86%. इट्स अ ह्यूज. जनरली आपण 60%, 55% ओके पकडतो, पण इथे 86% आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची ती मला नंतर सांगतो खाली. स्टॉक सध्या 50 DMA आसपास ट्रेड करतोय आणि त्याला क्रॉस करायच्या तयारीत आहे आता. आणि 200 DMA साधारण इथे 65-64च्या आसपास. तर हे दोन्ही रेजिस्टन्स जर स्टॉकने क्रॉस केले तर आपल्याला एक मोठी मूव्ह वरती बघायला मिळेल. सो इट्स अ गुड कंडिशन राईट नाव विथ अ लो रिस्क टू स्विंग ट्रेड. कंपनी हॅज रिड्यूस डेप, ऑलमोस्ट डेप फ्री आहे कंपनी. ठीक आहे. स्टॉक जसं मी मगाशी सांगितलं ट्रेडिंग ऍट इट्स बुक व्हॅल्यूच्या जवळ आहे तो. गुड प्रॉफिट ग्रोथ दिलेला आहे मागच्या 5 वर्षामध्ये. डेटर्स डेज पण इम्प्रूव्ह झालेत. सेल्स ग्रोथ थोडा कमी झालाय 2%. लो रिटर्न ऑन इक्विटी पास्ट 3 इयर्स. ठीक आहे, तेवढं काय महत्वाचं नाही जास्त. इट्स ओके. फॉर स्विंग ट्रेड आपल्याला खूप काय आपण इन्व्हेस्टमेंट करणार नाही, आपण फक्त स्विंग ट्रेड बघतोय. सो त्याच्यासाठी हा पॉईंट नसला तरी चालतोय. अर्निंग इन्कम ॲट 20. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. महत्वाची गोष्ट ही आहे की प्रमोटर होल्डर्स कोण आहेत. ठीक आहे, दॅट इज अ इंटरेस्टिंग पार्ट. ह्याचे प्रमोटर्स आहेत जिओ फ्युचरिस्टिक डिजिटल हाऊस. रिलायन्सने डेन नेटवर्कला मागे टेक ओव्हर केल्यानंतर तो वरती चांगल्या पोझिशनला आलेला होता. नेटवर्क 18चे आहेत, काही रिलायन्स व्हेंचरचे आहेत. ओके, सो मोस्ट ऑफ दी पार्ट हा फक्त आणि फक्त रिलायन्सचा आहे याच्यामध्ये, जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मचा. सो हा फंडामेंटली पण खूप स्ट्रॉंग त्याच्यामुळे झालेला आहे की इन फ्युचर हा कदाचित डेन नेटवर्क पूर्ण रिलायन्स जिओ फायबर नेटवर्क मध्ये मर्ज पण होऊ शकतं. DIS कडे मध्ये जर बघितलं तर आहेत काही चांगले LNT म्युच्युअल फंड आहेत. त्याच्यानंतर MBD ब्रिज स्ट्रीट मध्ये काही पर्सेंट आहेत. ब्रॉड स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट सिंगापूरची जी कंपनी आहे, मोठी कंपनी, त्यांचे 21% होल्डिंग आहे याच्यामध्ये. FII तर ऑलरेडी रिलायन्सने FII कडून सगळा माल विकत घेतल्यामुळे त्यांच्याकडे तर काही नाही. पब्लिक कडे पैसे ह्याच्यात कमी आहेत पर्सेंटेज. सो दॅट इज अ गुड पार्ट. पहिले फक्त 15% होते, आता 12%च आहे. जेवढा पब्लिक कडे माल कमी तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे स्विंग ट्रेडिंग करायला. सो फंडामेंटली बघितलं आपण आता, वी विल सी इट बाय ऑन चार्ट. टेक्निकली काय वाटतंय. सो टेक्निकली स्टॉकने जेव्हा रिलायन्सने टेक ओव्हर केला आणि या सगळे न्यूज आलं, स्टॉकने हा 114चा मारला आणि त्याच्यानंतर तो कंटिन्युअस खाली 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 येतोय. ठीक आहे, बट द फर्स्ट टाइम इट स्टार्टेड टू मेक अ राउंडिंग बॉटम पॅटर्न हिअर. मला हे पॅटर्न आवडतात. जेव्हा असे पॅटर्न बनायला सुरुवात होते, कुठेतरी रिव्हर्सल साईन ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होते आणि रिस्क आपली कमी असते. सो यू कॅन ऑलवेज एंटर विथ अ स्मॉल क्वांटिटी हिअर. कारण की जर तुम्ही आज इथे एंटर करंट मार्केट प्राइसला जर घेतली एंट्री 61-62च्या आसपास, सो युअर स्टॉप लॉस विल बी 55 or 56 त्याची बुक व्हॅल्यू आहे. आणि मला वाटत नाही तो आता बुक व्हॅल्यू त्याची ब्रेक करेल. सो हा त्याचा खूप महत्वाचा झोन झाला आता इथे, की हा त्याच्या बुक व्हॅल्यू पाशी येऊन थांबून इथे सपोर्ट घेऊन तो वर द्यायचा प्रयत्न करतोय. आणि जर इथे ट्रेंड लाईन जर मी ड्रॉ केली, जे एक ट्रेंड लाईन मी इथे ड्रॉ केली, सो आय कॅन सी अ हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काइंड ऑफ पॅटर्न हिअर. तर ह्याचं ब्रेकआउट मिळालं तर साधारण हा जो एक ट्रायंगल आपला क्रिएट झाला, एवढं तुम्हाला टार्गेट इथे वरती मिळतं, जे तुम्हाला घेऊन जातं इथपर्यंत 90-95 पर्यंत तुम्हाला हे घेऊन जाऊ शकतं. रिस्क किती तुमची आता फक्त 7 रुपये, 7 रुपीज रिस्क, आणि प्रॉफिट तुम्हाला मिळते स्विंग ट्रेडिंग साठी साधारण एक 30 रुपये.
So this is almost around 1:4 risk reward ratio. त्यामुळे हा एक ट्रेड स्विंग ट्रेडिंग साठी चांगला आहे. असेच ट्रेड बरेचसे आम्ही आमच्या क्लासच्या ग्रुपवर देत असतो. सो यू कॅन जॉईन युअर टेक्निकल अनालिसिस बॅच ऑल्सो, जिथे प्युअर प्राइस ऍक्शन वर आपण सगळं कव्हर करतो लेक्चर्स. आणि एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप पण येतो. मी आता युट्यूबवर जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन, तर तुम्ही तो ग्रुपही जॉईन करू शकता. त्यातही काही स्विंग ट्रेडिंगच्या आयडिया येतात. या ट्रेंड लाईनला इम्पॉर्टन्स आहे. सेफ ट्रेडर ट्रेड इथे घेतील जेव्हा ही ट्रेंड लाईन पण ब्रेक होईल, आणि अग्रेसिव्ह प्लेअर किंवा एकदम छोट्या क्वांटिटीने जर सुरुवात करायची, तुमची फक्त ₹7 रिस्क आहे. तुमचं ₹700 बजेट असेल तर तुम्ही ₹100 शेअर्स घेऊन इथे ट्रेड इनिशिएट करू शकता. यू कॅन लूज ओनली ₹700. जर ₹350 रिस्क असेल तुमची तर 50 शेअर तुम्ही इनिशिएट करू शकता. सो दॅट्स इट फॉर द डे. आय एम नॉट अ फायनान्शियल ऍडवायझर सेबी रजिस्टर्ड. सो तुम्हाला कुठलाही ट्रेड घ्यायचा असेल तर तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरना कन्सल्ट करा, मग ट्रेड घ्या. सो थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.